2020 मध्ये भारतात पसरलेला कोविड-19। भारतात 21 दिवसांचा लॉकडाऊन जाहीर करण्यात आला। यानंतर सध्या HMPVच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे चिंता व्यक्त केली जात असतानाच यातच आता एका नवीन आजाराने डोकं वर काढलंय, तो म्हणजे गुलेन-बॅरे सिंड्रोम। गुलेन-बॅरे सिंड्रोम हा चेतासंस्थेशी निगडीत विकार आहे। यात शरीरातील प्रतिकार शक्तीच चेतासंस्थेवर हल्ला करते। त्यातून हात, पाय, गळा, तोंड आणि डोळे या भागात अशक्तपणा जाणवतो। हातापायाला मुंग्या येणे अथवा ते बधीर पडणे अशी लक्षणं दिसून येतात। रुग्णांना चालण्यासह अन्न गिळण्यात आणि श्वास घेण्यात अडचणी येतात। या विकारावर लक्षणांनुसार उपचार केले जातात। त्यात IVIG इंजेक्शन अथवा प्लाझ्मा बदलणे असे उपचार केले जातात। या विकाराचा रुग्ण योग्य उपचारानंतर बरा होतो। सध्या पुण्यात गुलेन-बॅरे सिंड्रोमची रुग्णसंख्या वाढली आहे। काही रुग्णांच्या तपासणीत त्यांना कॅम्पायलोबॅक्टर जेनुनी जीवाणूचा संसर्ग झाल्याचं निष्पन्न झालंय। दूषित पाणी अथवा अन्नातून हा संसर्ग होत असल्याने काळजी घेण्याचं आवाहन आरोग्य विभागाने केले। पुण्यात आढळलेले रुग्ण हे प्रामुख्याने सिंहगड रोड परिसरातील आहेत। त्यामुळे त्यांच्या पिण्याचा पाण्याचा स्रोत एकच होता का याचा शोध आरोग्य विभागाकडून घेतला जातो। याच वेळी त्यांनी एकाच परिसरात खाद्यपदार्थ खाल्ले होते का याचाही शोध घेण्यात येतो। काही रुग्णांच्या तपासणीत कॅम्पायलोबॅक्टर जेजुनी हा जीवाणू संसर्ग समोर आलाय। या जीवाणूचा संसर्ग हा प्रामुख्याने दूषित पाणी अथवा अन्नातून होतो। हा संसर्ग झाल्यानंतर अतिसार, पोटदुखी अशी लक्षणं दिसून येतात। काही रुग्णांमध्ये त्यांची प्रतिकारशक्ती जीवाणूऐवजी शरीरातील चेतासंस्थेवर हल्ला करते। त्यांना 1 ते 3 आठवड्यांनी गुलेन-बॅरे सिंड्रोम होतो। आता हा गुलेन-बॅरे सिंड्रोम झालाच तर यामध्ये काळजी कशी घ्यायची? तर 1. पाणी पिण्याआधी उकळून घ्या। 2. भाज्या आणि फळे स्वच्छ धुवून खा। 3. चिकन आणि मांस व्यवस्थित शिजवून खा। 4. अंडी, माशांसह इतर पदार्थ कच्चे खाऊ नका। 5. जेवणाआधी आणि स्वच्छतागृहाचा वापर केल्यानंतर साबणाने हात धुवा। 6. खाण्याचे भांड अथवा अन्नाची दुसऱ्याशी देवाणघेवाण करू नका। 7. कच्चे अन्न आणि शिजवलेले अन्न वेगवेगळे ठेवा। आणि 8. जिथे जेवण तयार केलं जातो तो स्वयंपाकाचा ओटा आणि भांडी निर्जंतुक करायला विसरू नका। तसं बघायला गेलं तर तज्ञांच्या मते या आजारामुळे काळजी करण्याचं कारण नाही। संसर्गजन्य रोग सल्लागार डॉक्टर अमित द्रविड यांनी लोकांना घाबरू नये असं आवाहन केलंय, कारण कॅम्पायलोबॅक्टर संसर्ग असलेल्या प्रत्येक 1000 लोकांपैकी फक्त एकाला हा आजार होतो। त्यामुळे स्वच्छता राखून काम करून स्वतःची काळजी घेणं हाच यावर सर्वोत्तम मार्ग आहे।